तर मित्रांनो, आपला हा जो प्रवास आहे तो डोंबिवलीवरून अशा प्रकारे सुरू झाला टू व्हीलरवरून. मी माझ्या गाडीवर मी स्वतः चालवत होतो आणि माझ्यासोबत मोहित म्हणून आहे. तर आम्ही दोघांनी आळीपाळीने गाडी चालवली होती. तर हा जो प्रवास आहे आता आपण गाडीवरनं पूर्ण करणार आहोत बदलापूरपर्यंत. बघूया आपण पुढे. तर मित्रांनो, आपला हा जो प्रवास आहे डोंबिवलीपासून ते बदलापूरमध्ये चंदेरी फोर्ट म्हणजे त्याच्या पायथ्याशी सायलेंट व्हॅली आहे. आणि हा जो प्रवास आहे आपण आपल्या टू व्हीलरवरनं केला आहे 1 ते 1.5 तासाचा. आणि आपण 34 किलोमीटरपर्यंत प्रवास केलेला आहे आज. ओके. सर्वात आधी सर्व व्ह्यूअर्सला आपल्या यूट्यूब चॅनल रामदास व्हिज्युअल डायरीमध्ये तुमच्या सर्वांचं स्वागत आहे. आज आपण इथं बदलापूरच्या चिंचवली गावामध्ये आहोत. जसं की सायलेंट व्हॅली जी आहे, आपला फार्म हाऊस हा बदलापूर स्टेशनपासून साधारणतः 8 किलोमीटरच्या डिस्टन्सवरती आहे. आणि आता आपण पोचलो आहे जस्ट आता फार्म हाऊसमध्ये. तर आपले बाकीचे ऑफिसचे स्टाफ पण हळूहळू येत आहेत. आता आपण त्यांची वाट बघतोय. आता आपण जस्ट बघतो की पुढे आता तुम्हाला बघू शकता हा जो रोड आहे आपला जातोय तो कोपऱ्याची वाडी म्हणून आहे. आणि माझ्या आता बॅक साईडला ही जो रोड आहे तो चिंचोली गाव म्हणून आहे. तर 2 गावांच्या मध्येच हा फार्म हाऊस आहे जो सायलेंट व्हॅली म्हणून आपण बघतो. आणि सायलेंट व्हॅली जो आहे म्हणजे डोंगराच्या पायथ्याशीच आहे नेमका. आणि डोंगराच्या पायथ्याशी असून मस्त सुंदर आहे. तर आपण पुढे बघणारच आहोत. तर फार्म हाऊसच्या बाजूला नदी पण आहे. पण आता बहुतेक मला असं वाटतं की आता या सीझनमध्ये आता या वेळामध्ये नदीमध्ये पाणी असेल की नाही आता ते आपल्याला सांगू नाही शकत. गेल्यावर कळेल आपल्याला. ठीक आहे, आपण बघू पुढे काय आहे ते. ठीक आहे, आता जसं आपण बघितलं आहोत की आता आपण फार्म हाऊसमध्ये आलो आहोत सायलेंट व्हॅलीमध्ये. आता इथे तुम्ही बघू शकता हे सुंदर एकदम बंगला आपण बघू शकतात. याच्यामध्ये आत्ता आपल्याला राहायला रात्री आपण 1 नाईट स्टे करणार आहोत. आणि बघू शकता त्याच्यामध्ये आता ह्या साईडला बघू शकता ही पूर्ण जी जागा आहे ती पूर्ण आंब्याची बागा बोलतात ना, आंब्याची बाग आहे तुम्ही बघू शकता. आणि हाच तो रोड जो आहे तो सरळ स्विमिंग पूलच्या दिशेला जातो. आता जसं आता आपण फार्म हाऊसमध्ये आलो आहोत. समोरच आता बघितलं तर पूर्ण सराउंडिंग जो आहे तो आंब्यांच्या बागा दिसत आहेत आपल्याला. आणि नाही म्हटलं तरी अंदाजे साधारणतः 30 किंवा 40च्या आसपास आहे ना आंब्याची बाग आहेत. आणि मी बघतोय माझ्या नजरेने आता जसं बोलतो की मोहर पण आलेलं आहे आंब्याच्या झाडांना. आता बघू शकतात आपण फार्म हाऊसमध्ये बघितलं आहे तर आंब्याची झाडं झाली, बरेच झाडं आहेत म्हणजे फणसाची पण झाडं आहेत, चिकूची पण झाडं आहेत बोलत आहेत. आणि त्याच्यानंतर हा आपला दिसतोय आता मागे स्विमिंग पूल आहे. आता त्याच्यामध्ये आता पाणी पण आता चेंज केलेलं आहे जस्ट. आणि समोर बॅक साईडला या पॉईंटवरती आता बोलतात की चंदेरी फोर्ट आहे. चंदेरी फोर्ट आता तुम्ही बघू शकता या पॉईंटवरून. साधारणतः मला वाटतं डोंगर जायचं म्हटलं तरी 2-3 तास जातील. आता सध्या आपण आहे ना फार्म हाऊसमध्ये आलो. फार्म हाऊस फक्त एन्जॉय करू. आता आपण बघतो आहोत आता हळूहळू आपले ऑफिसचे स्टाफ पण आता येत आहेत.
आणि सर्वात आधी आता बघतोय तर आता अभिषेक म्हणून आहे आणि हा अंकित. तर आता मोहित पण आहे, पण मोहित आता गायब आहे. ओ मोहित राव, मोहित आजा रे. ठीक आहे, आत्ता संध्याकाळचे साधारणतः 7-7:30 होऊन गेलेत आता. आणि इथे आता आपण बघू शकता की आता झोपण्यासाठी म्हणजे आपण बेड पण आपले जेंट्ससाठी वेगळा आहे. रूम पण एकदम स्पेशियस म्हणजे बोलतात ना तसं दिसतंय. हे आमचे क्रिकेटर आहेत अभिषेक. झालं आता जस्ट आमचा क्रिकेट खेळून. आता सगळ्यांची तयारी चालू आहे स्विमिंग पूलमध्ये जायचं. गावडे साहेब नमस्कार. नमस्कार. तयारी आहे ना स्विमिंग पूलमध्ये उडी मारायची? नाही नाही नाही. का हो? हॅलो. ओके, त्यांचा कॉल लागला. ठीक आहे, आता आपण जाऊ आता स्विमिंग पूलमध्ये. बटर काय जरा बटर. चिकन तंदूर आता चालू आहे. आता सगळे आपले ऑफिस मधले बसले आता स्विमिंग पूलच्या इथे, त्यांच्यासाठी आता तयारी चालू आहे. आता या एवढ्या थंडीमध्ये मोहित आणि अंकित पाण्यामध्ये उडी मारणार आहेत. हे कूद कूद पाणी में कूद. कूद पानी में. ये रुक में भी आता है. भाई ये थोड़ा गर्म है. गरम है, रुक में आता कपड़ा चेंज करके आता हूँ. तो हाँ हाँ मोहित सुरू झाले. जातोय. रामदास माडिक, आनंदी इंपिरियलचे सोर्सिंग मॅनेजर.
पूल मध्ये उड्या मारत चालले आहे. उजाला आरती आरती है तुम्हारा प्लास्टिक में दिलता है। वो छन्नी में विशाखा, जाएंगे। विशाखा। मैंने बोला क्या वो शब्द किती वर्ष सात छन्नी में ले लेते पूजा करने में छन्नी में लेते पत्नी पत्नी वो ये रुक रे फालतू की दिया। बातें ना बोल रहे हो। हाँ, पूजा साथिया मोहिते ने ये 7 में से एक वर्ड दिया है. तो लास्ट वाले फर्स्ट है सेकंड है थर्ड है अन्ना रात में दिया तेरे हाथ में हाँ। ओ क्या क्या वाह कसम। तीन का मान. कितना वर्ड है? 4 वर्ड है. तू उधर जाके ये कर ताली मत दे मेरे को ऐसा क्यों है? बोलते रामलीला. ये गूगल ही है. एक पर एक्टिंग गेस हम करेंगे. अरे एक बंदा केस करना नहीं इतना देखो हमारा डांस देखो. अब पूरा भागे भागे. ये कौन सा? अरे ये कमरिया एक कितने वर्ड है? कितने वर्ड? 3 वर्ड पहला वर्ड कौन सा है तू डांस कर रहा उसका कौन सा वर्ड है अरे आज ना लूंगा नहीं ना क्या बोलना अरे क्या फायदा ऐसा न बताना. गांड दिलाना. बाहर चली गई. बरं सकाळचे आता 9 वाजलेत आणि साधारणतः आता काल रात्री खूप मजा आली. म्हणजे आता बरेच आपले मित्रभाऊ आहेत ते आता झोपलेले आहेत खरं म्हटलं तर. आणि त्याच्यानंतर जसं बोलतो की रात्री काल स्विमिंग पूलमध्ये आमचा डान्स आणि हे खेळून मिळून झाल्यानंतर रात्री साधारणतः 1च्या दरम्यानपर्यंत काय तर आम्ही जेवण बिवण झालं आमचा. तिथून मग नंतर आम्ही आहे ना रात्री 1, 2, 3 वाजेपर्यंत मला वाटतं आम्ही आहे ना बरेच खेळत बसलो गेम. म्हणजे आता दमशॅम आणि त्याच्यानंतर पत्ते खेळत होतो. मग तेच आम्हाला साधारणतः सकाळचे 3-4 वाजेपर्यंत आमचं जागरण खेळ आणि हेच चाललं होतं. आणि आता सगळे आपले झोपले आहेत आता मस्त ताणून. ठीक आहे आता सकाळचं आता आम्ही आलो आहे वरती गच्चीवरती आहोत आता. आणि समोर जो दृश्य दिसतोय आता एकदम सुंदर आहे. म्हणजे आता तुम्हाला आम्ही दाखवून देतोय. तर तुम्ही बघू शकता समोर हा तो रोड आहे. त्या रोडवरनं आपण या फार्म हाऊससाठी आलो. फार्म हाऊसच्या आउटमध्ये बघितलं तर एक सुंदर गार्डन आहे. त्याच्यानंतर आता जसं मी बोलतो की समोर बघू शकतात की माउंटन रिजन आहे पूर्ण समोरचा पूर्ण भाग. बहुतेक आता मी बोलतो की तो समोरचा आपला चंदेरी फोर्ट म्हणून आहे. आणि त्याच्यानंतर हा आपला डोंगराच्या पायथ्याशीच आपला हा फार्म हाऊस आहे. बघितलं तर सराउंडिंग फार्म हाऊसच्या नाही म्हटलं तर साधारणतः 60-70 तर झाडं आंब्याचीच दिसत आहेत. आणि त्याच्यानंतर तो पॉईंटमध्ये नदीचं पात्र आहे. आता या सीझन म्हणजे आता या टायमाला आहे ना नदी याच्यामध्ये पाणी कमी दिसतं आहे. लोक दिसत आहेत तिथे म्हणजे कपडे त्यांचे धुण्याचा कार्यक्रम चालला आहे वाटतं. ठीक आहे पुढे आता बघू शकता
की हे पूर्ण चारी बाजूला डोंगर आहे खरं म्हटलं तर. मस्त रात्री थंडी पण होती. शेकोटी पण केलेली आपण, तर शूट करायला तेवढा वेळ नाही भेटला. मजा बसती आहे याच्यामध्ये. ठीक आहे, आता सकाळचा आता आपण आलोय. आता हा आपला बंगला आहे फार्म हाऊस मधला. मित्र आपले आता जे आहेत सगळे आता झोपलेत, मस्त ताणून दिलेली आहे. आणि हे बघू शकता आपण गाड्या आपल्या इथं, हे आपण गाड्यातून आलेलो आणि आपले टू व्हीलर्स. आता आपण चाललोय चहा नाश्त्यासाठी. मस्त आंब्याची बागच आहे. आंब्याचे फणसाची पण दिसतात झाडं. मस्त. तिथं आम्ही काल रात्री आता जेवून बिवून झाला, चहा नाश्त्यासाठी इथे आलोय आता परत. ओके. तर मित्रांनो, आता तुम्ही समोर बघू शकता, हे सरळ आंब्याच्या बागा दिसत आहेत. कुठे थोडे थोडे आपल्या केळीची झाडं पण आहेत, फणसाची पण झाडं आहेत आणि नारळाची झाडं दिसतात आपल्याला. आणि जसं मी बोलतो की आता हा आपला स्विमिंग पूल, काल रात्री इथं आपण धमाल मस्ती केली होती. आता सगळं आता शांत वाटतं सकाळचे. बाकीचे सगळे आता झोपत आहेत बहुतेक. आता जसं ते उठतील मला वाटतं परत एकदा एक 1 राऊंड होईल, परत आता सकाळी येणं स्विमिंग पूलमध्ये उड्या मारतील. आणि जसं म्हणतो की आता ह्या फार्म हाऊसचं कंपाऊंड आहे, कंपाऊंडच्या त्या साईडला आता नदीचा पात्र आहे. बायका दिसत आहेत, म्हणजे तिथे आता पाणीमध्ये ना ते कपडे धुतात दिसत आहेत. ठीक आहे, म्हणजे पावसाळ्यामध्ये मला वाटतं तर जबरदस्त पाणीच असणार आहे, वाहतं पाणी. आणि त्या पॉईंटवरती आपण काल बसलो होतो पार्टी करत आणि शेकोटी केलेली होती त्या पॉईंटमध्ये. मस्त. तर चहा नाश्त्यासाठी आता केलाय चाय. नाश्त्यासाठी आता आपल्याकडे कांदे पोहे, पाव आणि चाय, आणि मला वाटतं हे पनीर भुर्जी. ठीक आहे, आपण कांदा भजी आणि हेच खाऊया. कांदा भजी सॉरी कांदे पोहे खाऊया. ठीक आहे, आता आपण जरा मॉर्निंग वॉक आणि चहा करून झालाय. आता इथे आपण बघू शकतो साधारणतः 10 वाजायच्या आत झाले. हे आपले ऑफिस स्टाफ मधले अजून झोपलेले दिसत आहेत. हा या टोकाला पडलाय, जाम धमाल केली नाही का रात्री. अभिषेक, अंकित आणि मोय मोय. आतमध्ये अजून कोणता आहे. ठीक आहे, आता साधारणतः 10 सव्वा 10 होऊन गेलेले आहेत आणि अजून आपले ऑफिस मधले मित्र परिवार जे आहेत अजून उठलेले नाही आहेत. बरं, मला वाटतं बरेच त्यांचे आता काल रात्रीपासून धमाल मस्ती झाली आणि जागरण झाल्यामुळे अजून ते उठले नाहीत. आणि आता आपण बघतो माझ्या सराउंडिंग पूर्ण आंब्याच्या बागाच आहेत. आणि समोर आता त्या पॉईंटवरती आता दिसतंय रॉ हाऊस टाईप बनवायला घेतलेलं आहे फार्म हाऊसमध्ये. आणि फणसाचं झाड आहे समोर, बघू शकता. आता तुम्हाला दाखवतो. आणि हे मला वाटतं बहुतेक लिंबूचं झाड बरोबर. लिंबू आहेत 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 1-2 दिसत आहेत. हे लिंबू दिसत आहेत मस्त. आणि हे आपलं फणसाचं झाड. छोटे छोटे फणस दिसतात आलेले. ठीक आहे, तसं आता सकाळचं आपला मॉर्निंग वॉकच चालू आहे.